रामकृष्ण हरी. पांडुरंग अष्टकाच्या जवळपास या परिक्रमेमध्ये एक एक श्लोक समजून घेत असताना एक वेगळ्या पद्धतीचा व्यापक काय म्हणूयात आपण त्याला, की अंतरंगीचा भाव हा अजूनच द्विगुणित होत चाललेला आहे पांडुरंगाच्या प्रती. आणि आज आपण ज्या श्लोकाचं वर्णन ऐकणार आहोत, यामध्ये सुद्धा पांडुरंगाच्या रूपाचं अत्यंत सुंदर असं वर्णन या ठिकाणी शंकराचार्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थात शरद मध्ये जसा चांदोबा दिसतो तितका सुंदर त्या ठिकाणी पांडुरंग आहे. आणि त्या शरद ऋतूमध्ये बघा, आपणही बघितलेलं असेल की त्या दिवसांमध्ये चंद्रमा जितकी सुंदर दिसते ती तितकी इतर ऋतूमध्ये दिसत नाही. आणि मग त्या कोरीमध्ये जितकं सौंदर्य दडलेलं आहे तितकं सौंदर्य हे या पांडुरंगाच्या स्मित हास्यामध्ये आहे. आणि पुढं काय लिहितात ते, लसत कुंडल क्रांत गंडस्थलांग. म्हणजे काय तर पांडुरंगाने जे काही कानामध्ये कुंडल धारण केलेले आहे आणि ती कुंडल धारण केल्यामुळं त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं सौंदर्य हे त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात की जपा राग बिंबा धरम कंज नेत्रम. म्हणजे काय तर पांडुरंगाची जी काही ओठ आहे ते जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त वर्णाचे आहेत. काय वर्णन आहे बघा, आरक्त वर्णाचे आहेत. आणि त्याचे जे काही डोळे आहेत ते डोळे हे कमळाच्या फुलाप्रमाणे अत्यंत सुंदर आणि मोहक आहेत. अशा त्या आनंदकंद स्वरूप परब्रह्म पांडुरंगाचं आपण भजन करतो आणि त्याला वंदन करतो. इतका सुंदर अर्थ या ठिकाणी या श्लोकाचा आहे. आणि म्हणून काय असतं, एक पाठांतर असतं आणि एक भाव समजून घेऊन त्या परब्रह्माला आळवणं असतं. पाठांतरामध्ये कदाचित तो भाव आपल्याला सापडणार नाही, परंतु ज्या वेळेला आपल्याला ह्या श्लोकांचा अर्थ समजतो आणि त्या अर्थाचा भावार्थ लक्षात येतो त्यावेळेला आपली प्रार्थना हे अत्यंत भावरूप अवस्थेमध्ये जात असते. आणि म्हणून या पांडुरंग अष्टकाचा प्रत्येक श्लोक समजून घेण्याचा आपला तो मानस आहे. यातल्या एका जरी भक्तापर्यंत आपला प्रामाणिक प्रयत्न पोहोचला तर हे जे काही व्हिडिओच्या माध्यमातून पांडुरंग अष्टक आपण समजून घेतोय हे सार्थकी ठरले वाचून राहणार नाही. रामकृष्ण हरी.